आजच्या काळात अनेक लोकांच्या आयुष्यात एक कठीण सत्य आहे. नियमित उत्पन्न नाही, आधार नाही आणि दिवस काढणं सुद्धा कठीण होतं. अशा परिस्थितीत जर दरमहा 1500 रुपयांची खात्रीशीर मदत मिळाली तर? होय, आपण बोलतोय संजय गांधी निराधार अनुदान योजनाबद्दल, जी खरंच हजारो लोकांसाठी जीवनाचा आधार बनलीये. दरमहा 1500 रुपये पेन्शन मिळते म्हणतात, पण खरंच कोणाला मिळते? हा प्रश्न खूप लोकांच्या मनात असतो, कारण अनेक वेळा अफवा आणि अर्धवट माहिती पसरते. त्यामुळे आज आपण सगळी गोष्ट स्पष्ट आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ही योजना महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची सामाजिक योजना आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत चालवली जाते आणि विशेषतः निराधार, गरीब आणि गरजू लोकांना आर्थिक आधार देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. म्हणजेच ज्यांच्याकडे कुठलाही आधार नाही, त्यांच्यासाठी ही योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश खूप स्पष्ट आहे. गरिबांना हक्काचा आधार देणं, रोजच्या बेसिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणं, औषधोपचार आणि जगण्यासाठी लागणारा खर्च भागवणं आणि विशेष म्हणजे वृद्ध, विधवा आणि अपंग व्यक्तींना सन्मानाने जगण्यास मदत करणं. या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये खूप सोपी आणि महत्त्वाची आहेत. दरमहा 1500 रुपये निश्चित रक्कम दिली जाते. DBTद्वारे थेट बँक खात्यात पैसे जमा होतात, म्हणजे कोणताही मध्यस्थ नाही. आणि ही रक्कम व्यक्तीला मिळते, संपूर्ण कुटुंबाला एकत्र नाही. तसेच नियमित मासिक पेन्शनची सुविधा आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हा लाभ कोणाला मिळतो? निराधार आणि अत्यंत गरीब व्यक्ती, विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती, तसेच अनाथ किंवा आधार नसलेले नागरिक, म्हणजे ज्यांच्याकडे कमावणारा कोणी नाही किंवा आधार नाही, त्यांच्यासाठी ही योजना आहे. पण काही अटी देखील आहेत. वयोमर्यादा केसप्रमाणे बदलते आणि उत्पन्न मर्यादा महत्त्वाची आहे. साधारण BPL किंवा कमी उत्पन्न गटातील असणं आवश्यक आहे. म्हणजेच ज्यांना खरोखर गरज आहे त्यांनाच हा लाभ मिळतो. अर्ज करताना काही कागदपत्र आवश्यक आहेत. आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक आणि फोटो ही बेसिक डॉक्युमेंट्स आहेत. काही विशेष प्रकरणांसाठी अतिरिक्त कागदपत्र लागतात, जसं विधवा महिलांसाठी पतीच्या मृत्यूचा दाखला आणि दिव्यांग व्यक्तीसाठी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. म्हणजे प्रत्येक कॅटेगरीसाठी स्पेसिफिक प्रूफ लागतो. अर्ज प्रक्रिया खूप सोपी आहे. ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालयात जा, अर्ज फॉर्म घ्या, तो नीट भरा आणि सर्व कागदपत्र जोडून सबमिट करा. यानंतर सरकारी प्रक्रिया सुरू होते. अर्ज तपासला जातो, अधिकारी कागदपत्रांची पडताळणी करतात आणि जर तुम्ही पात्र असाल तर मंजुरी दिली जाते. मंजुरी मिळाल्यानंतर पैसे कसे मिळतात? DBT प्रणालीद्वारे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात आणि पैसे जमा झाल्यावर तुम्हाला SMS नोटिफिकेशन सुद्धा येतो. म्हणजे पूर्ण प्रक्रिया पारदर्शक आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. अर्ज केल्यावर लगेच पैसे मिळत नाहीत. अप्रूव्हलला वेळ लागतो आणि कधीकधी पेमेंटमध्ये डिले सुद्धा होऊ शकतो, कारण ही पूर्ण प्रक्रिया सरकारी आहे. या योजनेमुळे काय बदल होतो? गरिबांना नियमित आधार मिळतो, स्वतःच्या खर्चासाठी थोडी स्थिरता मिळते आणि बेसिक गरजा पूर्ण करणं सोपं होतं. म्हणजेच जीवनात एक छोटा पण महत्त्वाचा बदल घडतो. पण काही मर्यादा देखील आहेत. 1500 रुपये ही रक्कम आजच्या महागाईच्या काळात कमी वाटू शकते. प्रक्रिया थोडी स्लो असते आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया कडक असल्यामुळे अनेकांना लाभ मिळत नाही. अर्ज करताना काही सामान्य अडचणी येतात. फॉर्म चुकीने भरला जातो, डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असतात, फॉलोअप होत नाही किंवा अप्रूव्हलमध्ये डिले होतो. या अडचणी टाळण्यासाठी काही सिंपल उपाय आहेत. सुरुवातीपासून सर्व कागदपत्र तयार ठेवा. फॉर्म नीट आणि स्पष्ट भरा. स्थानिक अधिकारी किंवा ग्रामसेवकांशी संपर्क ठेवा आणि अर्ज केल्यानंतर फॉलोअप करणं थांबवू नका. ही योजना वर्षभर सुरू असते, म्हणजे अर्ज करण्यासाठी कोणतीही अंतिम तारीख नाही आणि एकदा मंजुरी मिळाली की आयुष्यभर पेन्शन मिळत राहते. इतर योजनांपेक्षा ही योजना कशी वेगळी आहे? कारण ही फक्त वृद्धांसाठी नाही, तर निराधार, विधवा आणि दिव्यांग अशा सर्व गटांसाठी आहे. आणि मुख्य अट म्हणजे गरिबी आणि आधार नसणं. एक छोटं उदाहरण समजून घेऊया. एका वृद्ध व्यक्तीने योग्य कागदपत्रांसह अर्ज केला, मंजुरी मिळाली आणि काही दिवसांनी दरमहा 1500 रुपये त्याच्या खात्यात जमा होऊ लागले. म्हणजे नियम पाळले तर लाभ नक्की मिळतो. पण काही गैरसमज टाळा. फक्त वय झालं म्हणून पैसे मिळत नाहीत. अर्ज केल्यावर लगेच पैसे सुरू होत नाहीत आणि सर्वांनाच हा लाभ मिळत नाही. एलिजिबिलिटी खूप महत्त्वाची आहे. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा,
योग्य माहिती आणि संयम असेल तर सरकारी योजनांचा लाभ नक्की मिळतो. ही योजना गरिबांसाठी खूप उपयोगी आहे आणि योग्य पद्धतीने अर्ज केलात तर ती तुमच्या आयुष्याला एक स्थिर आधार देऊ शकते.